जेव्हा जेव्हाही महाराष्ट्राने सैराट विसरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा जातीय विखाराने आपल्या देशात प्रेम करणे किती महागाचे आहे हे दाखवून दिले। नांदेडमध्ये संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली। घरच्यांना दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम संबंध मान्य नसल्याने आचलच्या घरच्यांनी तिचा प्रियकर सक्षमला गोळ्या झाडून मारले, तरीही त्याचा जीव असल्याने फरशीने फोडून मारले। पण सक्षमच्या मृत्यूनंतर जे घडले त्याने संपूर्ण देशाला रडवले। सक्षम जिवंत नसला तरीही तो हरुणही जिंकला म्हणत तिने त्याच्या नावाचे हळद कुंकू लावत त्याच्या मृतदेहासोबत लग्न लावले आणि खोटा जातीय अभिमान बाळगणाऱ्या समाजाला प्रेमाने आरसा दाखवला। पण या घटनेत सर्वात जास्त लाजवणारी गोष्ट म्हणजे पुढारलेल्या महाराष्ट्रातील मागासलेल्या विचारांचे पोलीस जेव्हा आचलच्या भावांना तू वारंवार तुझ्या बहिणीला गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आणतो आणि ती नाही म्हणते, त्याऐवजी तू सक्षमला मारू नये असा सल्ला देतात। आता कुठे जातीय भेद राहिला असं समजणाऱ्यांना अशा घटना आठवण करून देतात की आपला देश अजूनही मागास विचारांच्या गुलामगिरीतच आहे। जरा डोळे उघडा,